नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत रथसप्तमीची कथा. रथसप्तमी 4 फेब्रुवारी 2025 रोजी असून पुत्रधन प्राप्तीचे व्रतकथा आणि महत्त्व. माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात, पण त्यासाठी त्यांची अव्याहत घोडदौड चाललेली असते. त्यांच्या रथाला सप्त अश्व असतात. हे अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता, नंतर नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणे करायचे असते. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांनी पुष्परथ, खेळ स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कणीरथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रामिक रथ असे रथाचे विविध प्रकार आहेत. रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे. स्थानपरत्वे बदलती नावे. महासप्तमीला स्थानपरत्वे वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत. बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात. उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व चला या नावाने प्रसिद्ध आहे. हा मन्वंतराचा पहिला दिवस म्हणून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी 7 अश्व जुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरायस निघते. या समजुतीने दक्षिणेत रथसप्तमी म्हणतात. शब्दकल्प द्रमुकरांनी माघ मासास सांबरी मास हे नाव दिले असून या तिथीला माकरी सप्तमी म्हटले जाते. तसेच सूर्यसप्तमी, भानुसप्तमी या नावाने ही सप्तमी ओळखली जाते. त्या प्रांतानुसार पूजेमध्ये बदल होत गेला आहे. कंबोज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता. त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला. तो जन्मताच रोगी होता. त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले. तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी या गरिबाचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही म्हणून त्याची अशी अवस्था झाली. त्याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल, तरच हा निरोगी होईल. राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले. त्यामुळे मुलगा निरोगी सुखी झाला. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने, विचाराने साजरा केला जातो. प्रत्येक सणामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनही असतो. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा असा भावनिक आधार आहे. तसा नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबाही आहे. म्हणून तर आज 21व्या शतकामध्येही आपण परंपरा मनापासून जपतो. रथसप्तमीची एक पौराणिक कथा अशी आहे. वर्षभर सूर्यापासूनचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येकी 7 पाने धारण करून उपासना केली असता, माघ सप्तमी मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता, अचला सप्तमी इत्यादी प्रकारे व्रतभेद सांगितला जातो. या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघ स्नान असे काहींचे मत आहे. सर्व रोगातून या पाशातून मुक्तता आणि सौभाग्य, पुत्र, धन इत्यादी प्राप्ती या व्रताचे फळ सांगितले जाते. अंगणात शिजलेली दुधाची खीर. महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात. षष्टीला एकमुक्त राहून व्रताचा संकल्प करणे. सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे. अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते. हळदी कुंकू वाण देणे असा कार्यक्रमही असतो. दक्षिणेत त्या दिवशी अन्नाध्याय असतो. रात्री गायन वादन, दीपोत्सव असे कार्यक्रम असतात.
सप्तधान्य रुईच्या पानाचा नैवेद्य. आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदानाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्यावर पाटावर रवत चंदनाने 7 गोळ्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढतात. नंतर ध्येय, सदा, सवितुमंडल, मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा करतात. गोवल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात. सप्तधान्ये, 7 रुईची पाने व 7 बोरे सूर्याला वाहतात. अष्टांग अर्घ्य देतात. ब्राह्मणाला भोजन घालतात. सूर्यनारायणाची कहाणी, रविवार कहाणी अशा प्रकारे सूर्यनारायणाची उपासना करणे महत्त्वाचे आहे. माझी ही कहाणी शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक अँड शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.